शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी नुकसानीमुळे अनुदानच मिळालं नव्हतं, खूप शेतकरी प्रतीक्षा करत होते, अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी शेतकरी मित्रांनो. कारण खूप दिवसापासून राज्य शासनानं दिवाळीला अनुदान टाकू, दिवाळी सर्व शेतकऱ्यांची गोड करू असं स्पष्ट केलेलं होतं. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळी होऊन गेली तरी हे अनुदान आलेलं नव्हतं. त्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी व आनंदाची बातमी आहे की त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदान जमा व्हायला सुरुवात होणार आहे. महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगायचा झाला शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं स्पष्ट केलेलं होतं की आम्ही दिवाळीपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करू. परंतु राज्य शासनामार्फत जी कारवाई करण्यात आली ती कारवाई पूर्ण झालेली नव्हती व मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान जमा झालं होतं. तरी मोजके म्हटलं तर 40 ते 50% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालं आहे. तरी पण अजूनही 50% शेतकरी असे आहेत की त्यांना अजून अनुदानच आलेलं नाही. त्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी की आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आज सोमवार, मंगळवार आजपासून ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान आलंच नव्हतं अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे. महत्त्वाचं सांगायचं झालं तर ज्यावेळेस राज्य शासनाकडून निधी आला तो निधी रविवारी म्हणजे गेल्या रविवारी राज्य शासनाकडून निधी आला व त्या निधीचं वाटप फक्त सोमवारी एक दिवस, त्याच्यानंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार ह्या दिवाळीच्या सुट्ट्या, त्याच्यानंतर शुक्रवारी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले होते आणि त्याच्यानंतर शनिवार झाला, रविवार झाला. त्यामुळं खूप शेतकरी म्हणत होते की दिवाळीही पूर्ण झाली तरी राज्य शासनाकडून 1 रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला गेला नाही. त्यामुळे ती शेतकरी विवंचित होती की आम्हाला अनुदान येईल की नाही. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आनंदाची व दिलासादायक बातमी आहे. त्याबाबत राज्य शासनाकडूनही ही माहिती मिळालेली आहे. लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले की सोमवारपासून अनुदान वितरणाला चांगल्या प्रकारे सुरुवात होईल. दिवाळीच्या आलेल्या सुट्ट्या, त्यामुळं सोमवार आणि शुक्रवार या 2च दिवस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले होते व उर्वरित जे जे शेतकरी राहिले होते ते तसंच बँकांना सुट्ट्या असल्यामुळं हे पैसे टाकता आलेले नाहीत. तर उर्वरित जे जे शेतकरी आता राहिलेले आहेत ते आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान पडायला सुरुवात होणार आहे. महत्त्वाचं याच्यात हेक्टरी 8,500 शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडायला सुरुवात झातील. परंतु ज्या शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र किती आहे त्या बाधित क्षेत्रावर आधारित सर्व अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडेल. काही शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये 6,800, 7,000, 7,500 तर काही जिल्ह्यामध्ये 8,500पर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. त्यामुळं आता प्रतीक्षा आहे की उर्वरित जे शेतकरी राहिले होते त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदानाच्या रकमा पडायला सुरुवात होतील. आजपासून भरपूर शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात होतील. त्यामुळं आज सोमवार, मंगळवार, बुधवार पुढील 2 ते 3 दिवसामध्ये फास्ट पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे जे शेतकरी उर्वरित होते, जे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून पैसे पडायला सुरुवात होतील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.